यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय। त्यामुळे वडेट्टीवारांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यात। एकनाथ शिंदे आणि आपल्यात कुणीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, शिंदे आणि आपले राजकारणापलीकडचे संबंध आहेत असं म्हणत उदय सामंतांनी विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांनी दुजोरा दिला। उदय सामंतांसोबत 19-20 आमदार आहेत, शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता असं राऊत म्हणाले। एकनाथ शिंदे लपून छपून नाराजी व्यक्त करत नाही, ते मुख्यमंत्री असतानाही दरेगावी जात होते। राहता राहिला उदय सामंतांचा प्रश्न, तर त्यांच्याकडे 20 नाही तर 60 आमदार आहेत, मीही त्यांच्यासोबत आहे आणि तेही आमच्या सोबत आहेत असा टोला संजय शिरसाट यांनी विरोधकांना लगावला। विजय वडेट्टीवारांचं विधान म्हणजे नव्या समीकरणांची नांदी असू शकते असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। भाजपमधनं सामंतांना चांगली ऑफर आली तर ते शिंदे गटाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा अंधारेंनी केलाय। पालकमंत्री पदावरनं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्याच्या दरेगावात गेल्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावी मुक्कामी आहेत। दरम्यान आपण नाराज नाही असं स्पष्टीकरण स्वतः शिंदेंनी दिलंय, तर दुसरीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत लवकरच मार्ग निघेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात आहेत। यावेळी एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई दरेगावात जातील अशी माहिती आहे। ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की ते गावात जाऊन बसतात असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय। तुमच्या अस्वस्थतेचा त्रास राज्याला देऊ नका, तुम्ही महाकुंभ मेळ्यात जाऊन बसा असा खोचक टोला राऊतांनी लगावला। संजय राऊतांच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी समाचार घेतलाय। ठाकरे गटाच्या नेत्यांना नागा साधूंकडे न्या आणि पवित्र करून आणा असा टोला त्यांनी लगावला। वारंवार रुसणं फुगणं म्हणजे एकनाथ शिंदेंचं दबाव तंत्राचं राजकारण आहे। त्यांचं असं वागणं भाजपला आवडत नाही, त्यामुळे भाजप नवीन समीकरण सुद्धा तयार करू शकतं असं सुषमा अंधारे म्हणतात। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावात पर्यटन विकास आराखड्याची माहिती जाणून घेतली। प्रशासनाची बैठक घेत त्यांनी पर्यटनाबाबतची माहिती घेतली आहे। आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण एक सीट असलेल्या किंवा एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला आणि तटकरे कुटुंबाला पालकमंत्रीपद दिलं गेलेलं आम्ही स्वीकारणार नाही आणि हे जाहीरपणे वरिष्ठांना कळवलंय असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले। पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीत आपसात धुसफूस सुरू आहे। पालकमंत्री पदावरनं वाद हा बहुमताचा अनादर आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली। महायुतीत आता खून आणि हाणामाऱ्या होणंच बाकी आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरनं आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। मंत्री आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत। मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं मानपमान याच गोष्टींमध्ये गुंतलेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होत आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद दिल्यामुळे पंकजा मुंडेंची संधी हुकली, याबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण बीडची लेक आहे, बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंदच झाला असता असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। तर आता दुःख करून काहीच मिळणार नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला। एकेका ओबीसीचं मत घेऊन सत्तेवरती आलात, ओबीसी नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे नेतृत्वहीन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केला। पालकमंत्री पदावरनं महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली आहे। महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलाय। पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर येवल्यात त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे बॅनर झळकावले। मात्र अवघ्या 24 तासातच या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळे गिरीश महाजनांच्या समर्थकांचा हिरमोड झाला। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या स्थगितीबाबत दादा हुसेंनी बोलण्यास नकार दिलाय। याविषयी काहीही बोलणार नाही, आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि काम करत राहू असं वक्तव्य त्यांनी केलंय। रायगड आणि नाशिक या दोनही ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत।
त्यामुळे गेल्या वेळी पालकमंत्रीपद मिळालं नाही, मात्र यावेळी तरी आमचाच पालकमंत्री व्हावा अशी इच्छा गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली. तर आमच्या नेत्यांच्या हक्कासाठी मागणी करणं म्हणजे वाद नाही, असंही गुलाबराव म्हणाले. उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओकवर आज शरद पवारांची भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर मुंबईतील 25 जानेवारीला होणारा सर्वपक्षीय मोर्चा याबद्दल सुद्धा संवाद साधला गेल्याचं कळत आहे. लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत, मात्र गरजू महिलांनाच योजनेचे पैसे मिळतील अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ते येत्या 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे मिळतील अशी माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे. नितेश राणेंची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानं त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष केला गेला. बांदा सीमेवर जिल्हावासियांकडून पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं गेलं. विधानसभा निवडणूक निकालाविरोधात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या महाविकास आघाडीकडून तब्बल 100 पेक्षा जास्त जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी 24 जानेवारीला सुनावणी पार पडेल. उद्धव ठाकरे संपल्याची भाषा काँग्रेसवाले करतात, मग काँग्रेसवाले कुठे असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. उद्धव ठाकरे संतप्त नाहीत असं संजय राऊतांनी ठणकावलंय. गोपीचंद पडळकरांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र डागलं. तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे, मात्र एका माणसामुळे तुतारी किती बदनाम होऊ शकते हे आपण बघितलं, अशी टीका त्यांनी शरद पवारांवरती केली. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानं गुजर समाजाच्या वतीनं गुलाबराव पाटलांचा नागरी सत्कार पार पडला. सरदार वल्लभभाई पटेलांची प्रतिमा देत गुलाबराव पाटलांचा सन्मान केला गेला. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना आणखी एक मोठा धक्का दिलाय. मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे तब्बल 10 संचालक आहेत, जे भुसे गटात आलेत. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवरती शिवसेनेची सत्ता आली आहे. सभापती, उपसभापती, मंत्री दादा भुसेंच्या पॅनलच्या चंद्रकांत शेवाळेंची सभापतीपदी तर अरुणा सोनचकर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी बांगलादेशातील उत्तम कुस्तीपटू असल्याची माहिती पोलीस तपासातनं पुढे आली आहे. आरोपी मोहम्मदनं अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचंही कळत आहे. सैफवरती हल्ला करताना त्यानं कुस्तीचे डावपेच वापरल्याची माहिती मिळते. सैफ अली खान हल्ला प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी थोडी नाही तर तब्बल 600 CCTVची मदत घेतली. 300 पेक्षा जास्त पोलिसांनी 72 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर या आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. सैफच्या हल्लेखोराकडनं सेलिब्रिटींच्या घराची रेकी करण्यात आली होती. शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खान यांच्या घरांची रेकी केल्यानंतर त्याला सैफचं घर अधिक सोयीचं वाटलं, म्हणून त्यांनी घरात चोरीचा प्रयत्न केला असा दावा केला जातोय. तर सैफच्या मुलाला ओलीस ठेवून तो पैशांची मागणी करणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळाली आहे. राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. झारखंडमध्ये राहुल गांधींच्या विरोधातील मानहानीच्या खटल्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. पुढच्या सुनावणीपर्यंत कारवाई करण्यास स्थगिती असेल. बदलापूरमधील अक्षय शिंदे एन्काउंटरला पोलिसच जबाबदार आहे. न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर झालाय. गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाकडून दिले गेले आहेत. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती मिळते. देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतल्या आरोपींनी बीडमधील तिरंगा हॉटेलवरती जेवण केल्याचं तपासात उघड झालंय. याच हॉटेलवरती आरोपींनी देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा हॉटेल मालकानं केलाय. रिक्षा चालक आणि मालक एकता युनियन संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी वाशी रेल्वे स्थानकासमोर आंदोलन सुरू केलंय. मागण्या मान्य न झाल्यास रिक्षा चालकांनी आंदोलन चिघळेल असा इशारा दिलाय. कल्याणमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या भव्य इमारतीचं श्रीकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालं. कल्याणमध्ये होणारं सुसज्ज ICA भवन हे शहरासाठी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रियाही खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली. नवी मुंबईत पालिकेविरोधात आमरण उपोषण करण्यात आलं. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली गेली. मागणी मान्य न झाल्यामुळे स्वावलंबी सामाजिक संस्थेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेला. सांगलीच्या विट्यामध्ये शासकीय निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. पोटदुखी आणि मळमळीचा त्रास झाल्यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. मटणाच्या जेवणातनं विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांची पंढरपुरात गर्दी वाढतेय. त्यामुळे गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी
AI प्रणालीचा वापर केला जाईल। त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडनं सरकारकडे 2 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, औंढा नागनाथ आणि हिंगोली या 3 तालुक्यांचा मानव विकास मिशनमध्ये समावेश आहे। गावापासून दूर असलेल्या शाळेत मुलींना जाण्यासाठी सुकर व्हावं यासाठी विद्यार्थिनींना मोफत सायकली दिल्या जातात, परंतु शैक्षणिक वर्ष संपत आलं तरीही मुलींना यंदा सायकल काही मिळालेली नाहीये। अहिल्यानगरजवळ असलेल्या KK रेंज या लष्कराच्या युद्धसरावाच्या भूमीवर मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल 2 तास युद्धसराव रंगला। लष्कराचं टेहाणी हेलिकॉप्टर, अवाढव्य रणगाडे, तोफांचा मारा आणि गोळीबार असा युद्धभूमीवरचा सगळा थरार प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनुभवता आला। बंजारा समाजाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलियाबाद ग्रामपंचायतीला केंद्र सरकारनं दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं विशेष निमंत्रण दिलंय। यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही घोड्यांचा बाजार आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलंय। बाजार समितीच्या घोडे बाजारात घोडे आलेले असून त्यांच्या सजावटीसाठी लागणारी दुकानं सुद्धा सज्ज आहेत। बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। केज तालुक्यात 2023च्या कालावधीत सुमारे 80% गावांमध्ये ग्रामपंचायत गायरान जमीन, शासकीय जमीन, लघु पाटबंधारे जमीन, देवस्थान आणि पडीक क्षेत्रावर 680 बोगस खातेदारांनी वेगवेगळ्या नावानं पीक विमा भरल्याचं उघडकीस आलंय। नंदुरबारमधली तणावाची परिस्थिती आता काहीशी निवळली आहे। शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली आहेत, मात्र तरीही काही ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात आहे। कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विघ्नसंतोषी लोकांनी विटंबना केल्याप्रकरणी उमरगा शहरात कडकडीत बंदची हाक देण्यात आली। वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं यावेळी बंद पुकारला गेला। विविध औषधोपचार केल्यानंतर बुलढाण्यातल्या केसगळतीच्या रुग्णांमध्ये घट होतीये। केसगळती झालेल्यांना पुन्हा नव्यानं केस येण्यासही सुरुवात झाली आहे। औषधोपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली। तोरणागडावरच्या झुंजार माचीवरती पर्यटकांना बिबट्याचं दर्शन घडलं। बिबट्याचं वास्तव्य पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं। बिबट्या खाद्याच्या शोधात वरती आला असावा असा अंदाज व्यक्त होतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या खाडीपट्टीतील गावं मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। गावाकडे रस्ते नसल्यानं रस्त्याच्या बांधकामांना सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गवत आणि कडब्याची गंजी पेटवण्याचं सत्र सुरूच आहे। गेल्या 3 दिवसात 5 शेतकऱ्यांच्या गवताला आगी लावल्या गेल्या, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळदला यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। यावेळी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली। कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येनं कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला। ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थी रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जातात। अंतराळ विषयक अभ्यास दौऱ्यासाठी दापोलीतील 8 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलदरित्या मिळावी यासाठी गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागानं 2014 पासून 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सुरू केली आहे। या रुग्णवाहिका सेवेचा तब्बल 1,90,969 रुग्णांनी लाभ घेतला। गोंदिया रेल्वे पोलिसात 2019 साली दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला रेल्वे पोलिसांनी पकडलं। 5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला दुर्गम भागातनं बिहार पोलिसांच्या मदतीनं पकडलं गेलं। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी दुर्गापूर बाजारातील नागरिकांशी संवाद साधला। कार्यकर्त्यांच्या वतीनं नागरिकांना कापडी पिशव्यांचंही वाटप करण्यात आलं। कोल्हापुरात टक्कलग्रस्तांसाठी सुरू असलेलं सलमान नावाच्या व्यक्तीचं काम महानगरपालिकेनं बंद पाडलंय। सलमान वापरत असलेल्या औषधाला अधिकृत आधार नसल्याचा दावा पालिकेनं केलाय। निम्म्या जळगावसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातनं तब्बल 2 वर्षांनी रब्बी पिकाला फायदा झालाय। पाण्याच्या आवर्तनामुळे 56,000 हेक्टरवरच्या क्षेत्राला फायदा होणार आहे। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्यापाठोपाठ टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवरच्या दरात मोठी घसरण झाली आहे। भाज्यांच्या दरात 8 ते 10 रुपयांची घसरण झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक हवालदिल झाले। हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली।
मात्र पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीच्या कंदाची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विद्यार्थ्याला दोनही हात नसताना त्यानं पायानं हुबेहूब चित्र रेखाटलंय. विश्वजित बोराडे या विद्यार्थ्याला चित्रकला स्पर्धेमध्ये इंटरमिजिएटमध्ये ए ग्रेड मिळालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेताच्या बांधावर जांभळी मंजिरीची फुलं बहरली आहेत. आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सर्वत्र पसरलाय. निसर्गाचा विलोभनीय आविष्कार पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची रेलचेल वाढली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचा भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झालाय. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उदगीरमधली दोनही उद्यानं बंद केली आहेत आणि निर्जंतुकीकरण केलं जात आहे. जळगावमध्ये मुलीनं प्रेमविवाह केल्याच्या रागातनं मुलीच्या कुटुंबियांनी जावयाची निर्घृण पद्धतीनं हत्या केली. कोयता आणि चॉपरच्या साह्यानं जावयाचा खून केला गेला. या घटनेत 7 जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतलंय. मलकापूर बुलढाणा रस्त्यावरील वाकोडी हद्दीतील सानिया मोटर गॅरेजला मोठी आग लागली. या आगीमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या 13 ते 14 चारचाकी गाड्या, स्पेअर पार्ट आणि गॅरेजमधल्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. थोड्याच वेळात आपण परत भेटतोय. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड पाहिजे. तो हिरवा बोर्ड काढून दे भाऊ. पण हा तर ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड नाहीये. सगळे हिरवे बोर्ड एकसारखेच असतात. हा वाळवी बोरर रेजिस्टंट आहे आणि वॉटर रेजिस्टंट. आम्ही बसलो आहे ना. कोणताही हिरवा बोर्ड HDHMR समजून घरी आणाल तर पश्चाताप कराल, कारण केवळ ऍक्शन टेस्टाचा HDHMR बोर्ड आहे वॉटर, टर्माइट अँड बोरर रेजिस्टंट. GK सोलार पंप याचा जोरदार फोर्स कमी वेळात जास्त पाणी देतो. 1.5 दशकापासून ग्राहकांना तत्पर सेवा देणारी आपल्या महाराष्ट्राची कंपनी म्हणजे GK एनर्जी. आपल्या मातीसाठी आपल्या मातीतील सोलार पंप. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. मुंबईवरनं यवतमाळला जात असलेल्या ट्रॅव्हलर मिनी बसला समृद्धी महामार्गावर भीषण आग लागली. काही क्षणात संपूर्ण बस जळून खाक झाली. बोनेटमधनं धूर निघू लागताच चालकानं प्रसंगावधान राखत 20 प्रवाशांचे प्राण वाचवले. लातूरमध्ये प्रेम प्रकरणातनं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल, अन्यथा आंदोलन करू असा इशारा लक्ष्मण हाकेंनी दिलाय. भोरच्या श्रीपतीनगरमधील 4 बंद घरं चोरट्यांनी फोडली आणि 26,35,000 रुपयांची चोरी केली. यामुळे भोर पोलिसांनी श्रीपतीनगरात रात्रीची गस्त द्यावी अशी मागणी महिला वर्गानं केली आहे. पुण्यामध्ये पोलिसांनी ड्रग्ज विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. नशामुक्त पुण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. यावेळी येरोड्यामध्ये विक्रीसाठी आणलेलं 22 लाखांचं 110 ग्रॅम मेफेड्रॉन पोलिसांनी जप्त केलं. भिवंडीमध्ये लूम कामगारांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारीत एकाला जबर मारहाण करत त्याच्यावर चाकू हल्ला झाला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेतलेलं असून जखमी कामगारावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अमरावती शहरातल्या फुटपाथवरती झोपलेल्या 2 निराधार वृद्धांना 3 टवाळखोर गुंडांनी दारूच्या नशेत बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पुणे नाशिक महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. त्यामुळे प्रवासीही हैराण झाले. तर महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होते आहे. तरुणांना 10 लाख रुपये घेऊन लग्नाला नकार दिल्यामुळे पुण्याच्या बिबवेवाडीतील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. मानसिक धक्क्यातनं या डॉक्टरनं क्लिनिकमध्ये विषारी औषध प्राशन करत स्वतःचं जीवन संपवलं. खो खोचा पहिला विश्वचषक दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियमवरती खेळवला गेला. या स्पर्धेत
भारतीय महिला आणि पुरुष संघाचा जोरदार खेळ पाहायला मिळाला. भारतीय संघानं नेपाळचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावलं. खो खो वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलंय. या विजयानं देशभरातील असंख्य युवा खेळाडूंना प्रेरणा दिल्याचं मोदी म्हणतात. बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसनच्या अडचणी काही कमी होत नाहीये. एका बाजूला गोलंदाजी शैलीवरती आक्षेपामुळे क्रिकेटच्या मैदानात गोत्यात सापडलेला असलेल्या शाकिब विरोधात आता अटक वॉरंट सुद्धा जारी झालंय. बांगलादेशात त्याच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले. या बातमीनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर संदर्भातली. अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक होता. तेव्हाच्या तत्कालीन सरकारला स्वतःची इमेज रॉबिन हुड सारखी करायची होती, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. अक्षयच्या हत्येला फक्त पोलीसच नाही तर पोलिसांच्या डोक्यात ही गोष्ट भरवणारे सुद्धा जबाबदार आहेत, असा आरोप आव्हाडांनी केला. मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावरती आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांचं औक्षण करून स्वागत केलं गेलं. वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामिनावरती 23 तारखेला सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वकिलांनी विनंती केल्यानं कोर्टानं आता पुढची तारीख दिली आहे. करणवीर मेहरा बिग बॉस सीझन 18चा विजेता ठरलाय, तर विवियन डिसेना उपविजेता बनलाय. विजेत्याला 50 लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केलं गेलं. लवकरच तनू वेड्स मनूचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका इव्हेंट दरम्यान आर माधवनला तनू वेड्स मनू 3 संदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावरती आपल्याला याबद्दलची कोणती कल्पना नाही, पण तिसऱ्या पार्ट संदर्भात विचारणा झाली नाही, त्यामुळे आर माधवनचा पार्ट 3 मधनं पत्ता कट झाल्याची चर्चा रंगलाय. इमर्जन्सी आणि आझादमध्ये काटे की टक्कर. कंगना रनौतचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी सिनेमा 17 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटासोबत आझाद हा सिनेमा सुद्धा प्रदर्शित केला गेला. या दोनही सिनेमांमध्ये कमाईच्या बाबतीत काटे की टक्कर पाहायला मिळते. भारताचा गोल्डन बॉय आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं रविवारी हिमानीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानं स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण 14 सभा घेतील. 23 जानेवारीपासून त्यांच्या सभांना सुरुवात होईल.